सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातला पहिला देश ऑस्ट्रेलिया होता, ज्याने डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णतः बंदी घातलेली आहे। त्याच प्रकारे आता पहा, आपल्या भारतामध्ये सुद्धा नुकतेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा देशातील म्हणजे आपल्या भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? लक्षात घ्या, 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारा भारतातलं पहिलं राज्य हे आपलं कर्नाटक राज्य बनलेलं आहे। लक्षात घ्या, कर्नाटक राज्य म्हणजे अगोदर आंध्र प्रदेश राज्यानं घोषणा केली होती की आम्ही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार, पण त्यांना फक्त घोषणा केली, पण ह्यानं लगेच लागू केलं आणि ह्यानं पहिला नंबर मारला। आंध्र प्रदेशच्या अगोदर कर्नाटकनं लगेच लागू पण केलं आणि त्यानं 16 वर्षाखालील मुलांवर बंदी घातली। म्हणून आता आंध्र प्रदेश नाही, उत्तर काय असणार? कर्नाटक, कारण आंध्र प्रदेशनं फक्त घोषणा केली, कर्नाटकनं ते करून दाखवलं आणि पहिला नंबर मारला। मग त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाणार। पण लक्षात घ्या, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं कर्नाटक कोणतं रे? कर्नाटक हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे। मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरामय्या यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान म्हणजे अर्थसंकल्पामध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी घोषणा केली आणि मोबाईल सोशल मीडिया व्यसनामुळे या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ही ऐतिहासिक घोषणा त्यांनी केलेली आहे आणि कर्नाटक राज्यानं आता सोशल मीडियाच्या वापरावर 16 वर्षाखालील मुलांच्या पूर्णतः बंदी घातलेली आहे, ज्याची आता अंमलबजावणी लवकरच नियम बनून केली जाणार आहे। लक्षात घ्या, मुख्य घटक कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्यानं सोशल मीडियावर काय घातली? बंदी घातली। वयोगट 16 वर्षाखालील मुलांवर हे वय लक्षात ठेवा, काही देशामध्ये 15 वर्षाच्या खाली आहे। मग कारण मुलांमध्ये वाढते मोबाईलचं व्यसन आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, कारण शेवटी मोबाईल आणि सोशल मीडिया हे व्यसन बनत चाललंय, ऍडिक्शन बनत चाललंय आणि ते टाळण्यासाठी हा सरकार निर्णय घेतलेला आहे। घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्यांनी केलेला आहे। 2026-27च्या या निर्णयामुळे मुलांच्या मानसिक आरोग्याला आणि डिजिटल सुरक्षेला आता प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जगातला पहिला देश ऑस्ट्रेलिया आणि भारतातलं पहिलं राज्य आता अधिकृतपणे हे कर्नाटक बनलेलं आहे। सर्वांनी माहिती लक्षात ठेवा। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।